नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. डॉक्टर विद्या कावरे पारनेरच्या नगराध्यक्ष महाविकास आघाडीची बाजी. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब. महायुतीचा घोडेबाजार फसला. पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. आघाडीच्या डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपद पटकावलं. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली असून खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालाय. नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. हात वर करून मतदान पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत डॉक्टर कावरे यांनी सहज विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियांका औटी, नीता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉक्टर कावरे यांनी मतदान करून डॉक्टर कावरे यांचा विजय निश्चित केला. विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशिव औटी, युवराज पठारे, नीता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात आलं. लाखो रुपयांच्या ऑफर्स देत मतदानावर परिणाम करण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. तरी सुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी 9 नगरसेवकांना व्हीप बजावत डॉक्टर विद्या कावरे यांनाच मतदान करावे असे निर्देश दिले होते. या व्हीपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुटीचा नमुना दाखवला. नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉक्टर विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणाची चाहूल लागली आहे. निष्ठेचा विजय. खासदार निलेश लंके यांनी नगरसेवकांच्या निष्ठेचे कौतुक करत म्हटलं की राजकारणात निष्ठा सर्वात मोठी असते. लाखो रुपयांच्या आमिष असतानाही आघाडीचे नगरसेवक डगमगले नाहीत. हीच खरी आमची ताकद आहे. डॉक्टर विद्या कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या विजयाची नांदी झाली आहे. पारनेर नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉक्टर विद्या कावरे यांचा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, पारनेर.